Hello, hello. This is the My Artifact episode number 1307. आजची तारीख आहे October 11, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 2:57. या इट वॉज लाईक रिअली लेट. एवढी लेट आर्टिफॅक्ट एपिसोड करण्याचं कारण म्हणजे आज सबमिशन होतं. आज त्यामुळे सबमिशन करत राहिलो, त्यासाठी इतका वेळ लागला. सांगायचं काय आज? सांगायचं म्हणजे आज काय नाही. आज सकाळी उठलो, मी वर्धेला होतो. आज ऍक्च्युली खूप काय झालं. माझं कसं अकाउंट होल्डवर होतं, तर त्यामुळे कसं की मला अकाउंट सुरू करणं इज काइंड ऑफ लाईक रिअली नेसेसरी. आणि होल्डवर होतं म्हणजे 10,000 रुपये होल्डवर ठेवले त्यांनी. जेव्हा मी माझं कार्ड ब्लॉक केलं ना, तेव्हा त्यांनी नाही का माझं अकाउंट होल्डवर ठेवलं. म्हणजे होल्ड कशासाठी ठेवतात हे लोक, जेणेकरून नाही का समजा तुमच्या अकाउंट मधून अनऑथराइज ट्रान्झॅक्शन झालंय. अनऑथराइज म्हणजे तुम्हाला माहिती न पडता किंवा तुम्ही ट्रान्झॅक्शन केलंही नाही तरी ट्रान्झॅक्शन झालं, माझे पैसे कटले वगैरे वगैरे, जरी मी पैसे काढले नाही तर आपण भिवून जातो ना. सो त्यावेळेस आपण ऍक्च्युली कस्टमर सर्व्हिसला फोन लावतो. ते कस्टमर सर्व्हिसवाले काय करतात की तुमचं एटीएम कार्डचं ब्लॉक करतात, आणि एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर मग हे तुमचं ट्रान्झॅक्शन होल्डवर ठेवतात. म्हणजे त्यामुळे काय होतंय की जो कोणी बंदा आहे, आता कार्ड ब्लॉक झाला आहे तर तो कार्ड तर यूज नाही करू शकत, बट तरीही समज जर कार्ड सुरू आहे तरी तो ट्रान्झॅक्शन करता येत नाही, कारण अकाउंट होल्डवर चाललं जाते. म्हणजे तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकत नाही, ना एटीएम द्वारे, ना विथड्रॉल, ना एनिथिंग. सो दॅट इज अ रिअली प्रॉब्लेम. सो माझे पैसे रिकवर तर झालेच, म्हणजे इव्हन सकाळीच झाले रिकवर. आणि आय एम काइंड ऑफ लाईक रिअली अफ्रेड ऑफ दॅट की झालं काय झालं का नाही, काय झालं का नाही. सो त्याच्यानंतर मग मी काय केलं की त्याच्यानंतर आज बँकेत गेलो. मग त्यांना विचारलं, पुन्हा चौकशी केली. इव्हन जे बँक मॅनेजर आहे त्यांना अप्लिकेशन दिली, आणि मग त्यांनी माझं अकाउंट होल्डवर काढून टाकलं. सो येस, हे सगळं केलं मी आज. ऍक्च्युली म्हणजे आज सकाळी उठलो किती 8-8:30 वाजता वगैरे उठलो. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला. 10:30 वाजताच वगैरे तयारी होऊन मी बँकेत गेलो. बँकेचं काम केलं. त्याच्यानंतर बँकेचं काम केल्यानंतर मग माझं करीब 12 वाजताच काम झालं. 11:30 वाजताच 12 वाजताची गाडीने घेऊन मी इथे नागपूरमध्ये आलो. त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये, आणि ऑफिस मधून आता डायरेक्ट इथे. जस्ट लाईक 12 hour कंटिन्यू ऑफिस मध्ये होतो. सो आय वॉज लाईक रिअली एक्झॉस्टेड राईट नाऊ. एवढी जरी मी 8 एपिसोड करत आहे तरी. आणि अजून एक गोष्ट, मी एक हार्ड डिस्क बाय केली आहे. 2 TB ची हार्ड डिस्क. दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग फॉर मी, कारण 1 TB हार्ड डिस्क इज काइंड ऑफ लाईक अ बॅकअप फॉर मी. मी काय करताय की जो माझा डेटा आहे, आर्टिफॅक्ट एपिसोडचा जो काही डेटा आहे, ऍटलिस्ट 1 TB चा डेटा आहे तो. सो हा डेटा एक कॉपी माझ्यापाशी ठेवतो, एक कॉपी त्या 1 TB च्या हार्ड डिस्क मध्ये टाकतो, आणि त्याच्यात रेस्ट ऑफ द जे काही जागा आहे त्याच्यामध्ये फोटोज टाकतो. आणि मग हे आर्टिफॅक्ट एपिसोडचा एक बॅकअप मी घरी ठेवतो. वाय? कारण सम हाऊ सम वेअर समज जर माझ्यापाशी जर बॅकअप वगैरे डेटा वगैरे उडवला, माझ्यापासचा डेटा वगैरे उडला तर इट वुड बी रिअली, आणि हे बहुत इम्पॉर्टंट आहे हा डेटा. सो इट वॉज लाईक मी एक प्रकारे बॅकअप काढून ठेवत आहे. हा बॅकअप माझ्यापाशी नाही राहणार, हा घरी राहीन, माझ्या होम टाउन वर्धेला राहीन. मी मस्त त्याला पूर्ण म्हणजे हार्ड डिस्क मध्ये पूर्ण डेटा काढून घेतल्यानंतर प्रॉपरली त्याला मस्त प्लास्टिक मध्ये गुंडाळून, त्याच्यानंतर रुमाल मध्ये गुंडाळून ते ठेवीन. आणि दॅट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट टू मी. सो येस, तर त्याचेच प्रयत्न सुरू आहे. सो लेट्स जस्ट. आणि हो, आता हार्ड डिस्क बाय केली. आज ऍक्च्युली बिग बिलियन डे होता. 2 TB हार्ड डिस्क होती, करीब 5,500-6 हजारापर्यंत जात होती. आज मला ती 5,000ला भेटली. सो दॅट इज रिअली गुड. मी 4 TB घेत होतो, बट 4 TB इज काइंड ऑफ लाईक अ बिग बजेट.
म्हणजे राईट नाव आता तरी एवढी गरज नाही 4 TBची. म्हणजे 4 TB म्हणजे झालं ना, खूप झालं रे. हा 2 TB मध्ये होऊन जाईल ना ऍडजस्ट. 2 TB मध्ये माझे 45 एपिसोड फोटोज 1 TB आहे. त्याच्यानंतर इथला डेटा पण तर काढायचा आहे. आहे म्हणा तरी चालून जाईल. करीब 1-2 वर्ष तर चालून जाईल. या म्हणजे एवढं काही बघण्याची तर गरज राहणार नाही, कारण लॅपटॉप मध्ये राहील 1 TB, त्याच्यानंतर आपल्यापाशी एक्सटर्नल राहील 2 TB, आणि या 2 TB मध्ये 1 TB चा डेटा तर ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर 1 TB चा डेटा तर 1 TB चा डेटा युजल डेटा आहे, 1 TB चा बॅकअप डेटा आहे. त्याच्यानंतर रेस्ट ऑफ दी उरते 1 TB डेटा. त्यावर्षी 3 TB आहे ना, तर ठीक आहे, चालून जाईल. या 3 TB तरी ऍटलिस्ट 1-2 वर्ष तरी चालून जाईल. मग 1-2 वर्षानंतर मग पुन्हा आपल्याला एक्सटेंड करावं लागेल, तेव्हा 4 TB किंवा 8 TB वगैरे घ्यावं लागेल. बट तो पुढला वर्ष 1-2 वर्ष वगैरे चालून जाईल, त्यात काही इश्यू नाही. जर माझे 45 एपिसोडची जे काही क्वालिटीज आहे ते ऑडिओ कन्व्हर्टेड इन टू व्हिडिओ, तर मग मला नेसेसरी लागेल. बट मला असं वाटत नाही का आपल्याला व्हिडिओ 45 एपिसोडची राईट नाऊ समोर बनवेल मी, कारण व्हिडिओ 45 एपिसोड जी सिच्युएशन असते ती प्रॉपर सिच्युएशन भेटत नाही. सो दॅट इज रिअली बॅड. सो आय जस्ट फिगर इट आउट. पाहू आपण कशाप्रमाणे कसं कसं करू. सो येस, right now I'm kind of like really exhausted and let me sleep. So this is it. This is the end. माझं दुसऱ्यांदा तोंड आलं असं मला वाटून राहिलंय. या म्हणजे कसं की माझ्या जिभेला एक प्रकारे असं काही जळून राहिलं असं तरी वाटत आहे काहीतरी. येस, पाहू. समज जर आज न उद्या नाही जमत असेल तर रविवारी आपण डॉक्टरकडे चालला जाऊ. So this is the My Heart Attack episode number 1307. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.